हॅलो चेक. हॅलो चेक. बॅटर्स नेम फुझेल आणि साथीदार. हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. प्रिन्सेस अलीजा तुम्ही पाहताय तर एकंदरीत फजलजी शिरगावकर सर यांच्या मालकीचा संघ आहे आणि प्रतिस्पर्धी तुम्ही पाहताय अमीना अलीजा. अमीना अलीजा सुहेलची जैतापकर सर यांच्या मालकीचा संघ आहे. म्हणजे दोन हे संघ आपण बघताय आपसा विरोधक म्हणून खेळताना तर दिसतीलच, परंतु सामन्याला सुरुवात तर केली गेली आहे. महत्वाची मॅच एका बाजूला पाहायला गेलं तर कालच्या पहिल्या दिवसामध्ये प्रिन्सेस अलीचा संघ पराजित होऊन आलाय. दोन्ही संघ कुठेतरी जिंकण्याचं नक्कीच ध्येय उद्दिष्ट अगदी डोळ्यासमोर ठेवून चांगल्या प्रकारचे पॉझिटिव्ह क्रिकेट खेळताना आपल्याला बघायला मिळू शकतील का, हे आपल्याला बघायला मिळावं लागेल. सरळ चेंडूला बाहेर आणि हा जो खेळाडू आहे अफान चुकीचा फटका म्हणावा लागेल. चुकीचं शॉटचं सिलेक्शन असेल कारण का ज्या वेळेला तुम्हाला हा चेंडू होता त्याच्यावरती चांगलासा मोठा फटका तुम्ही खेळू शकला असतात, परंतु कधी त्याच्यासाठी थोडासा अभ्यास करावा लागतो. प्रॅक्टिस मॅन परफेक्ट आणि अभ्यास करून त्यानंतर तुम्हाला फटके खावे लागतात. म्हणजे बॅटच्या रडार मध्ये होता चेंडू आणि तो चेंडू असताना देखील हा जो खेळाडू आहे तो सातत्यानं प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचं काम हे योग्य वेळेला नक्कीच करतोय. धावसंख्या 2 या आकड्यावरती पहिलं षटक प्रोग्रेस मध्ये गोलंदाजी अर्षदच्या माध्यमातून केली जाते. प्रिन्सेस अलीजा प्रथम फलंदाजी करत असताना फुझेल ही गोलंदाजी तर करतोय आणि यावरचा फटका एका धावेला खूप सारं महत्व दिलं जातं. हे महत्व कधी कळतं ज्या वेळेला फॉर्म्युला कंपल्सरी चेसचा असतो, ते महत्व तुम्हाला कळतं की कंपल्सरी चेस किती महत्वाचे असते. आणि आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही बघताय तर कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. ऑफ साईडला चांगलासा फटका खेळला परंतु थोडीशी मिस फील्ड आमिना अलीजा या संघाच्या क्षेत्ररक्षकाच्या साहाय्याने केली आहे आणि त्याचा परिपूर्ण फायदा दणदणीत आलाय. चौकार एकचा खेळ संपलाय. लॉस ऑफ 1 विकेट. धाव संख्या 13. अब क्या होगा हे देखील दोन्ही संघ आपल्या एकमेकांना विचारतील. अब 13 क्या होगा. 13 धावा धाव फलकावरती असतील. प्रिन्सेस अलीजा जो संघ आहे प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा काढल्यात. तिथे फुझेलच्या पाठमधून मोठा प्रहार बघायला मिळालाय. फुझेल संघासाठी योगदान देतोय. नवीन गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचन केलंय. आफताबला बघायला मिळतोय आपण. आफताब गोलंदाजीसाठी आलाय. आणि नक्कीच त्याचप्रमाणे नक्की दापोली इव्हेंट्सचे 8,000 सबस्क्राईब देखील झालेले आहेत. सो शुभेच्छा दापोली इव्हेंट्स आणि जोरदार टाळ्या देखील या चॅनलसाठी. कारण का हे जे चॅनल आहे एकंदरीत बघा आपल्या दापोली तालुक्यातील सर्वांच्या विश्वासाचं चॅनल आहे आणि आपल्या सर्वांना अगदी योग्य क्लॅरिटी. येस या ठिकाणी तुम्ही पाहताय तर नक्की तुमच्या सर्वांचा आशीर्वाद या चॅनल वरती आहे आणि त्याचमुळे आज मात्र या दापोली इव्हेंट्स या चॅनलचे 8,000 सदस्य झालेले आहेत. त्यामुळे मात्र त्या सर्वांचं त्या सर्व सभासदांचं पुन्हा एकदा स्वागत आणि पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. चेंडूला फ्लिक केले जिथे दोन खेळाडूंमध्ये भांडण आणि मात्र बॅटर्सचा फायदा आणि गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी फहीमची पावसकर साहेब यांच्या माध्यमातून लगातार 3 विकेट आणि लगातार 3 चौकारासाठी 500चा कॅश प्राइज तर ते कंटिन्यू राहणार आहे प्रत्येक खेळाडूसाठी. म्हणजे जो गोलंदाजी करेल त्या गोलंदाजासाठी असेल आणि जो बॅटर्स फलंदाजी करेल त्या बॅटरसाठी देखील ही मोठी अशी संधी आपल्याला बघायला मिळेल. व यावरचा स्वीप फटका पण तो स्वीप फटका लीड एज घेतली. खूपच लांब फटका ठोकलाय त्या ठिकाणी आणि फक्त विकेटचं पतन आता बघायला मिळते. प्रिन्सेस अलीजा असं वाटलं होतं कुठेतरी धावांचा डोंगर उभा करू शकेल का, परंतु धावांना आता इथे मात्र थोडासा रोख लागलाय. पूर्ण विराम धावांना आपल्याला बघायला मिळतंय.
विकेट गोलंदाजी फुटचा वापर केलाय, अगदी वेगानं फटका खेळलाय, चेंडू स्पर्श करत दन 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 करत सीमा रेषा पलीकडे इथे आल्या ब्रँडेड चौकार. तुम्हाला पाहायला मिळेल तर अगदी ग्लोबल चौकार, अप्रतिम दर्जेदार फटकेबाजी. समोरच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा थोडस बघा प्रयत्न चांगला होता, परंतु त्याच्या अगोदर वेगांची ही आपण ह्या दोन मध्ये हे वेगावरती स्वार झाले आणि धाव मात्र कंप्लीट केली. तेव्हा अशाच एक एक धाव तुम्हाला काढावी लागेल. तुम्ही बघताय तर यष्टीरक्षकाच्या साहाय्याने थोडीशी मिस फिरले. हर्षद ऍज अ कीपर म्हणून होता, परंतु षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धावसंख्या लॉस ऑफ 2 विकेट 23. 23 धावा फलकावरती आहेत. पहिल्या 6 मध्ये एकंदरीत 13 आल्या होत्या आणि त्यानंतर या 6 मध्ये 10 धावा या दोन्ही बॅटरच्या साहाय्याने काढले गेल्यात. हे तिसरं षटक आपल्याला बघायला मिळेल. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं, ज्या गोलंदाजानं पहिलं षटक टाकलं ते षटक पुन्हा एकदा तोच गोलंदाज षटक क्रमांक 3ऱ्यासाठी आलाय. म्हणजे वैयक्तिकरित्या त्याचं दुसरं असेल आणि संघाचं मात्र तिसरा षटक घेऊन ऑनला कार्पेट के सहारे अगदी चेंडूला सरळ करण्याचा प्रयत्न आहे. यावेळी तुम्ही बघताय तर फक्त आणि फक्त सिंगल या उड्याच धावांवरती संतुष्ट व्हावं लागेल. युनिक चेंडू, गुड ऑफलाईनची डिलिव्हरी, फ्रंट फूटचा वापर, चेंडू आउट ऑफ द पार्क आणि सरळ खेळाडू हा देखील मैदानाच्या बाहेर. थोडस फसवलंय. अप्रतिम गोलंदाजी मात्र केली आहे. एकंदरीत हर्षदनं आतापर्यंत पहिलं षटक थोडस एक्सपेन्सिव्ह होतं, महागडं होतं, 13 धावांचं होतं, परंतु त्यानंतरला षटक क्रमांक 3 मध्ये ज्यावेळी तो गोलंदाजीसाठी आला तो कमबॅक लगातार तुम्ही बघत असाल तर लगातार 3 विकेटसाठी फहीमजी पावसकर साहेब यांच्या माध्यमातून लागलेलं कॅच पे तुम्हाला मिळू शकेल. हो, नो मॅच लँड, चेंडू मात्र सरळ या ठिकाणी समुद्राची सैर करतोय. इथे देखील चेंडूवरती प्रहार आणि आलाय खणखणीत चौकार. लगातार 3 चौकार ठोकले गेले तर नक्कीच तुम्ही लागलेले जे कॅश वाईज असेल त्याचे मानकरी ठरवू शकाल. नो बॉल. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. यावरचा फटका आता मात्र चांगला आहे, दर्जेदार आहे. फजल सर यांच्या चेहऱ्यावरती थोडस हास्य मात्र येईल का नाही, कारण का धावांचा डोंगर इथे मात्र 35 या आकड्यावरती 35 धावा धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळतात. 35 तर झालेल्या आहेत. 3चा खेळ संपलाय. अजून देखील जे लगातार 3 चौकारासाठी मात्र कोणता खेळाडू जवळ पोहोचला नाहीये. एक आयमान होता, त्यांनी लगातार 3 चौकार 2 चौकार ठोकले होते. तिसऱ्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला मात्र नो बॉल होता, तिथे त्याला चांगला प्रहार करता आला नव्हता. त्यानंतर पुन्हा जोर गोलंदाज षटक क्रमांक 4 अंतिम षटक. ताबीज गोलंदाजी ट्रॅक वरती राऊंड द विकेट. यावेळचा फटका वेगाना स्वीपचा फटका. वा, परांच्या बॅट मधून दुसरा चौकार बघायला मिळतोय. अजून जर का 2 चौकार आले तर चौकाराची हॅट्रिक बघायला मिळू शकते का, हे बघावं लागेल या मॅच मध्ये. परंतु एक तर आलाय फरियांच्या बॅट मधून, परंतु इथे क्लीन बोल्ड आडव्या बॅटने काहीच आहे आणि इथे मात्र यशीन सावेद प्रिन्सेस अलिजा. बघा 4 चेंडू आणि 4 चेंडूंवरती फहीमने तर लगातार 4 चौकार ठोकले, तर एकंदरीत फजलजी शिरगावकर सर यांच्या माध्यमातून 5,000चं कॅश प्राइज आलंय. 5,000चं कॅश प्राइज देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं शाहिदजी मनियार साहेब यांच्या माध्यमातून 4,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. इकडे 5,000चं कॅश प्राइज हिदायत भाई यांच्या माध्यमातून तुम्ही बघताय 5,000चं कॅश प्राइज. परंतु आपण जर पाहिला गेलं इथे आणि 14,000चं टोटल कॅश प्राइज लागलं गेलं होतं त्याच्यासाठी.
परंतु तुम्ही पाहताय फई मात्र स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर आलाय. 14,000चा कॅश प्राइज होता. धावसंख्या या ठिकाणी तुम्ही पाहताय 43 43 या आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आमिना अलीदाचा संघ तुम्ही बघताय. आदरणीय सोहेलजी जैतापकर सर यांच्या मालकीचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहताय दुसरा संघ प्रिन्सेस अलिजा फजलजी शिरगावकर सर यांच्या मालकीचा आहे. षटक क्रमांक 4 चा खेळ संपला. धावसंख्या 45 45 जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता आपल्याला बघायला मिळते. सो नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहताय हसनजी टिकले हे देखील दापोलीतून ही स्पर्धा दापोली इव्हेंट्सच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते आणि त्यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. नाईस टुर्नामेंट गोइंग ऑन, कॉंग्रॅच्युलेशन टू कमिटी मेंबर्स. आणि नक्कीच 46चं टार्गेट असेल 46 धावांचं. हसन टिकले सर तुमचं पुन्हा एकदा या सायंकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. कारण का ही स्पर्धा आपण पाहतोय तर हे दापोली तालुक्यातील क्रिकेट विश्वातील मोठे नाव आहे हसन टिकले. त्यानंतर मॅच क्रमांक 9 नॅपको नॅशनल्स बनाम रझिन चॅलेंजर्स. नॅपको नॅशनल्स बनाम रझिन चॅलेंजर्स. सो बोथ कॅप्टन नॅपको नॅशनल आणि रझिन चॅलेंजर्स आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉस साठी यायचंय. आणि खास करून दापोली इव्हेंट्सच्या चॅनलला आणि तसेच समालोचनाला देखील हसनजी टिकले सर यांच्या माध्यमातून खूप खूप अशा शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि का नाही हसन टिकले यांची चर्चा तुम्ही बघता हे दापोलीचं हिस्टॉरिकल आझाद मैदान नाही तर एकंदरीत रत्नागिरीचे चॅम्पियन्स ट्रॉफी पर्यंतचा त्यांचा खूप मोठासा प्रवास आहे. आणि आज एका बलाढ्य अशा मोठ्या काढून या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि खरंच त्यांचं देखील पुन्हा एकदा कौतुक प्रशंसा. तर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. नॅपको नॅशनल्स या संघाने टॉस जिंकलेला आहे. काही वेळातच त्यांचा डिसिजन येईल आपल्यापर्यंत. यापुढची मॅच असेल नॅपको नॅशनल बनाम रझिन चॅलेंजर्स. परंतु ही मॅच बघा खूप महत्वाची ठरणार आहे. लक्ष्मच्या बाहेर सुरुवात मात्र खराब गोलंदाज फुझेलच्या साह्याने ही गोलंदाजी मात्र सुरुवात करत असताना एकंदरीत 46 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. 0 चेंडूंवरती 2 धावा बोनस रूपामध्ये या खर्च केल्यात. मॅचला सुरुवात तर केली गेली आहे. पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड खराब गोलंदाजी नो बॉल. डिक्लेस सेक्शन कडे पुन्हा एकदा हा चेंडू मात्र पाठवला गेलाय तिथे. क्षेत्ररक्षकाला पकडता आलं नव्हता. 1+1 अशा 2 धावा मात्र ऍड केल्या जातील. बॅक ऑफ द हँड टाकत असताना अगदी बोनस दिवाळी खूप लांब आहे पण तो बोनस मात्र आत्ताच गोलंदाज फलंदाजांना देतोय हे बघायला देखील मिळालंय. बॅक ऑफ द हँड आपण म्हणतो ना की तुमचा वेग हाच तुमचा घात करत असतो. म्हणजे आवरा वेगाला आणि सावरा जीवाला हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तुमचा वेग तुमचा घात करतो. तुम्हाला सटीक लाईन सटीक टप्पा याचा वापर करावा लागेल या मॅच मध्ये आणि त्यानंतरला योग्य अशी गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये कराल तर कुठेतरी यशस्वी व्हाल हे देखील आपल्याला बघायला मिळू शकतं. फुलटॉस चेंडू पंचांनी सांगितलं नो बॉल खराब गोलंदाजी. सातत्याने या चुका का घडल्या जातात कुठेतरी आपण पाहायला गेलं एक्सपेरिमेंट काहीतरी वेगळेपणाची गोलंदाजी येथे फुझेलच्या माध्यमातून केली जाते. 6 धावा आतापर्यंत त्यांनी मात्र बोनस रुपयामध्ये खर्च केल्यात. प्रतिस्पर्धी संघाला 6 मिळालेले आहेत. आता 24 चेंडूंमध्ये फक्त 40 धावांचा पाठलाग करायचा प्रत्येक षटकामध्ये. आता सरासरी मात्र 10च्या सरासरीने आपल्याला बघायला मिळू शकते. यॉर्कर लेनची डिलिव्हरी चांगला कमबॅक डॉट बॉल येतोय. या कमबॅकची नक्कीच आवश्यकता देखील आहे. गोलंदाजी करणारा संघ जो आहे प्रिन्सेस अली त्याचा संघ ज्यावेळेला फलंदाजी केल्या त्यांनी 45 बनवल्या 24 चेंडू पर्यंत 46 टार्गेट सेट केलंय.
हालांकी 46 धावा करण्यासाठी खूप सारा मोठा कष्ट आणि खूप सारा संघर्ष तुम्हाला करावा लागतो. ओव्हर द विकेट गोलंदाजी खोलवर टाकायचा, परंतु सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आलं की पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. म्हणजे जो का सर्कल तुमच्या समोर दिसतोय त्या सर्कलच्या बाहेर केवळ आणि केवळ तुम्ही फक्त आणि फक्त दोनच खेळाडू होऊ शकतील, म्हणजे बाहेर राहू शकणार आहेत. पुन्हा एकदा थोडासा दिशाहीन गोलंदाजी, दिशा से भटके तो पडेंगे फटके. ऑफला सरळ गतीचा वापर करत असताना यावरचा फटका खणखणी स्ट्रोक चौकार अर्षदच्या बॅट मधून आलाय. अर्षदनं गोलंदाजी देखील प्रभावशाली केले. ज्या गोलंदाजीनं रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली, आता फलंदाजी देखील तशाच प्रकारची करतोय नावाप्रमाणे काम. आता पुन्हा बॅक ऑफ द हँड. धावसंख्या तुम्ही पाहताय 13 या आकड्यावरती. तीन चेंडू तुम्हाला बघायला मिळत आहेत. धावचीची संधी होणार का? एफर्ट्स तर मात्र बॅटर्सना चांगल्या प्रकारचे दिलेले आहेत. हसन डिक्लेच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा तर दिले गेल्यात, परंतु एक त्यांच्या माध्यमातून नक्कीच एक विनंती देखील केली गेली आहे की पुढच्या वर्षी एक दापोली आयकॉन पण घ्या तुम्ही. या संपूर्ण स्पर्धेसाठी हसन टिकले यांची कमेंट आली आहे. नक्कीच हसन टिकले जर पाहायला गेलं तर बुरुंडी बंदर मोल्लेची स्पर्धा आहे. हे गावचे सर्व खेळाडू खेळतात आणि एक आनंद घेण्यासाठी संपूर्ण स्पर्धा खेळतात. सो नक्कीच तुमच्या कमेंटचा धावसंख्या स्थिरावलेली आहे तिथे 15 या आकड्यावरती. शेवटचा शेवटचा एका चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय तिथे, थोडीशी मिसफील्ड आणि चेंडू मात्र फरार. या वेळच्या मिळाल्या 4 तभी तो होगा बिडा पार. आलाय चौकार. एकचा खेळ संपला. धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 19. 18 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. 19 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या दिवशीचे एक्सपेन्सिव्ह षटक होतं 18 धावांचं होतं, परंतु आजच्या दिवसामध्ये 19 धावा खर्च करणारा गोलंदाज जो का तुम्हाला बघायला मिळाला, ज्या गोलंदाजानं पहिलं षटक टाकलं होतं, नवीन गोलंदाज आणि टीमचा आयकॉन देखील आहे. आयकॉन कडून अशा अपेक्षा आपल्या संघाला कदापि नसते. फुझेलला तुम्ही बघितलं गोलंदाजी करत असताना त्या फुझेलच्या माध्यमातून खूप सारा धावा खर्च केल्यात, म्हणजे स्कोर काही कमी नाहीये. अगदी आपण सन्मानजनक स्कोर बघताय, फायटिंग स्कोर आहे या मॅच मध्ये. 46 धावा तर करायच्यात, जे होणं कुठेतरी कठीण आहे, कारण का मॅट वरची स्पर्धा खेळत असताना तुमच्यावरती रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत, परंतु थोडेसे बघा स्लिप होण्याचे चान्सेस बॅटिंग साठी ही विकेट म्हणजे कुठेतरी पोषक ठरेल की नाही माहित नाहीये, पण तो गोलंदाजी चांगली आहे. ऑफला चांगला फटका खेळ. धावसंख्या या एका धावेच्या माध्यमातून 20 या आकड्यावरती जाऊन आता पोहोचले. अर्षद हा खेळाडू तुम्ही पाहताय, ज्या अर्षदनं सुरुवातीपासून दर्जेदार फटकेबाजी केली. सुरुवातीच्या पहिल्या चेंडू पासून प्रहार मात्र फुझेलवरती त्याने देखील केलाय. थोडासा वेट देखील केला आणि त्यानंतरचा फटका ऑफला बॅकफुटचा पंच केलाय आणि यावेळी एक सिंगल धाव कंप्लीट पुन्हा एकदा खात्यामध्ये. दुसरं षटक इन प्रोग्रेस मध्ये 46 टार्गेट, 46 धावांचा ध्येय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलाय आणि तेच मात्र स्वप्न उराशे बाळगून दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत. स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी स्वतःला इथे कुठेतरी करेज करावं लागेल. टेक अ करेज मॅन, माणसा धाडसी हो. आणि हे तुला धाडस मात्र स्वतःच दाखवावं लागेल. धाडसी होत असताना पण तो क्षेत्ररक्षकाच्या सायनं पुन्हा एकदा कुठेतरी आपण मिसफील्ड बघताय आणि त्याचबरोबर जे त्याचे साथीदार आहेत बाहेरून देखील कुठेतरी सपोर्ट केला गेला. आरिवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न तर केला गेलाय. या मॅच नंतर पुढची मॅच नॅपको नॅशनल आणि रझिंग चॅलेंजर्स.
नॅपको नॅशनल आणि रझिन चॅलेंजर्स या पुढचे मॅच असेल. राऊंड द विकेट गोलंदाज तयार तर झालाय. इथे पुन्हा एकदा नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. केवळ आणि केवळ सिंगल धाव. ताबिश दोनचा खेळ संपला. धावसंख्या 25 या आकड्यावरती. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता असेल बॅटिंग करणारा संघ आमिना अलीजा या संघाला. तर प्रतिस्पर्धी प्रिन्सेस अलीजा हा संघ म्हणजे कशा प्रकारचा क्रिकेट खेळून दाखवेल. इथे डिफेन्स केल्या जातील की या धावा पाहाव्या लागतील. ओव्हर द विकेट गोलंदाजी पुन्हा एकदा फुजेल मात्र तयार आहे. नो बॉल खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आहे. ते सुरुवात मात्र खराबच केली जाते. अतिरिक्त धावा खूप साऱ्या खर्च केलेत. एक्स्ट्रा धावा ज्या असतील फुजेलनं मात्र आयकॉन सारखा आज मात्र क्रिकेट तो खेळत नाहीये बघा. कारण का पहिल्या षटकामध्ये सर्वाधिक धावा खर्च करणारा गोलंदाज एका षटकामध्ये 19 खर्च केल्या. त्यानंतर षटक क्रमांक 3 ज्यावेळेला तुम्हाला 21 डिफेन्स करायच्यात. सुरुवातीचा चेंडू तुम्ही खराब टाकताय म्हणजे तुमची सुरुवात मात्र खराब असेल तर तुमचा अंत हा देखील खराब होतो. आणि हे तुम्ही पाहिलंय. आता इथे पहिले 2 चेंडू एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात. एक चांगला टप्पा आणावा लागेल गोलंदाजाला. ऑफ स्टंपच्या बाहेर नो बॉल पुन्हा. साफ खराब गोलंदाजी. यावेळी देखील 1+1. आता प्रतिस्पर्धी सांगतायत हा तोफा मिळालाय आता आम्ही 2 हातांनी कबूल करू. आणि ते 2 हातांना कबूल करत असताना आमिना अलीजाचा संघ चांगल्या परिस्थितीमध्ये कमबॅक करतोय. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायच्या 16. 12 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र या ठिकाणी तुम्ही पाहताय तर बाजू देखील चेंज केले. पहिले ओव्हर द विकेट. सोच को बदलो सितारे बदल जाएंगे. नजर को बदलो नजारे बदल जाएंगे. कष्टिया बदलने की जरूरत नहीं है मेरे दोस्तों. खाली दिशाओं को बदलो जीत के किनारे बदल जाएंगे. पंचांकडे थोडस मात्र चर्चा केली जाते. पंच काय सांगतायत या ठिकाणी नो बॉल. साफ खराब गोलंदाजी. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. आयकॉन खेळाडू मात्र सातत्याने चुका करतायत. बारा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. येथे समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले लॉंग द कार्पेट. आता कुठेतरी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. ताविश आणि त्याचबरोबर अर्षदची जोडी मैदानाच्या आतमध्ये सूर छेडते आणि मोठी फटके खेळली जातील. या वळचा प्रहार. चेंडू मात्र सरळ सीमा रेषा पार. या वळचा फटका आलाय चौकार. यावेळेला लगातार तुम्ही बघताय पंचांकडे अपील केली आहे. किती धावा घ्याव्या लागतील पंच थोडस डिस्कस करतात. पंच डिसिजन सांगायचंय. बॅटर्स बाद. बॅटर्स बाद आहे. तिथे खेळाडू बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला बघायला होऊ शकेल. सयाना खेळाडू असणार आहे. 9 चेंडू आणि 10 रन्स. 9 बॉल 10 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार आणि कोण हरणार मात्र याची कल्पना नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये
काही वेळातच मात्र बाजी पलटते, हे देखील तितकंच खरं आहे. परंतु कोणता संघ जिंकणार? कमबॅक तर आमिना अलीजा संघाने केलाय, तर दुसऱ्या बाजूला प्रिन्सेस अलिजा या संघाचा आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून योग्य अशी गोलंदाजी बघायला मिळाली नाहीये. खूप साऱ्या एक्स्ट्राच्या धावा आणि त्याच धावा कुठेतरी तुमच्या अपयशाचं कारण देखील ठरू शकतील. चांगला असा फ्रंट फुटचा वापर करत असताना ऑन साइडला या ठिकाणी चांगला ड्राईव्ह तिथे केलाय. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचेल आणि तिथे मात्र बघता बघता धावा कंप्लीट केल्यात. हा जो खेळाडू तुम्ही बघताय एका बाजूला असेल हर्षद, या खेळाडूची देखील चर्चा आपण सातत्यानं करतो. चांगला क्रिकेट खेळू शकतो. नो बॉल. खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक, साफ खराब गोलंदाजी. फुलटॉस वरती ऑफला ड्राईव्ह केले, ते क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या तुम्ही पाहताय तर इकडे धावचीची संधी बनेल का, परंतु तसं होणार नाहीये. यक्षाच्या धावा हा नानाचा मामला डिरेक्टेड आहे, परंतु चेंडू मात्र यष्टींवरती लागला गेलाय का? या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच मात्र 3 धावा काढल्या गेल्यात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात पहिल्यांदाच 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. अर्शदा आणि सयान या दोन खेळाडूंच्या साहाय्याने 3 धावा प्रथमताच. धावसंख्या 42 जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता 6 चेंडूंमध्ये. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. चार धावांची गरज आहे, 4 धावांची आवश्यकता आहे. मॅच मोठी बनत जाणार. या पुढचं होणारच युद्ध राहील ते म्हणजे नॅटको नॅशनल्स बनाम रझिन चॅलेंजर्स. ऑफला ड्राईव्ह केलंय, ऑफसाइड रिझन मध्ये हा फटका चौकार आणि मॅच मात्र फिनिश. आमिना अलीचा संघ जिंकलेला आहे.